सर्व अच्युत गोत्रीय बंधू आणि भगिनी, त्याचप्रमाणे साधू संतांना दंडोत प्रणाम. आज आपण 205 नंबरच्या सत्संगामध्ये प्रवेश करत आहोत. गेली 4 सत्संगापासून आपण सर्वज्ञ श्री चक्रप्रभू निरूपित सर्वज्ञ श्री कृष्ण महाराजांचं चरित्र आपण बघत आहोत. परमेश्वर अवतार घेतात जीवाच्या हितासाठी, जीवाच्या भल्यासाठी. त्यामुळे प्रत्येक परमेश्वरी अवतार जीवाच्या हिताचं, जीवाच्या कल्याणाचं तत्त्वज्ञान सांगतात. भाषा जरी वेगळी असली तरी मात्र त्या तत्त्वज्ञानाचा जो मुख्य उद्देश असतो, तत्त्वज्ञान असतं, ते सारखंच असतं. जीव, देवता, प्रपंच व परमेश्वर याचं कार्यकारण स्वरूप लक्षण सांगितल्यानंतर जीवाच्या हिताच्या कल्याणाच्या अनुषंगाने प्रत्येक अवतार तत्त्वज्ञान सांगतात. परंतु जे उभयदृश्य अवतार आहे, चालता बोलता जो अवतार आहे तो दुर्मिळ असतो. आणि म्हणून हे दोन्हीही अवतार, श्रीकृष्ण महाराज असेल, सर्वज्ञ श्री चक्रप्रभू असेल, हे दोन्ही उभय दृश्य अवतार आणि ह्या दोन्ही अवतारांनी खूप असं जीवाच्या हिताच्या भल्याचं तत्त्वज्ञान सांगितलेलं आहे. द्वापारयुगाचे परमेश्वर अवतार श्रीकृष्ण महाराजांच्या बाबतीत जन्मांसामध्ये अनेक संभ्रम आहे, गैरसमज आहे, अज्ञान आहे, अन्यथा ज्ञान आहे. आणि तो संभ्रम, अन्यथा ज्ञान पूजनीय महादाईसांच्या प्रश्नाला उत्तर देताना सर्वज्ञ श्री चक्रप्रभूंनी आपल्याला सांगितलेला आहे. जो गैरसमज आहे, संभ्रमावस्था आहे, आपल्या मनातला अन्यथा ज्ञान आहे, अज्ञान आहे, ते पूर्णपणे काढलेलं आहे. आणि म्हणून त्यावरती आपण चिंतन करणं, नजर टाकणं हे आपल्या आध्यात्मिक प्रवासामध्ये अत्यंत गरजेचं आहे. कारण सर्वज्ञ श्री कृष्ण महाराज हे जगमान्य अवतार आहे. सर्व जग त्यांना मानतं आहे. परंतु त्यांच्या बाबतीत संभ्रमावस्था, अज्ञानसुद्धा तितक्याच, आख्यायिका तितक्याच जन्मांसामध्ये आहे. आणि त्या सर्व पुराणांमध्ये अत्यंत अलंकारिक पद्धतीनं लिखाणातून, कीर्तनातून, प्रवचनातून आपल्यापर्यंत पोचत असतात. आणि त्याच संभ्रमावस्था, तेच अज्ञान पूजनीय महादाईसांनी आपल्या देवाला म्हणजे सर्वज्ञ श्री चक्रप्रभूंना विचारलं. त्यावेळेस त्यावरती अत्यंत स्पष्ट, पारदर्शक आणि खरं काय याचा प्रकाश सर्वज्ञ श्री चक्रप्रभूंनी टाकलेला आहे. तो आपण अभ्यासल्यानंतर आपल्या लक्षात येईल. आपल्या मनातले जे संभ्रमावस्था आहे, अज्ञान आहे श्रीकृष्ण महाराजांच्या संदर्भात, ते दूर होतील. आणि आपली श्रीकृष्ण महाराजांच्या संदर्भातली असलेली जी निष्ठा आहे, समर्थवादावरचा जो भाव आहे, तो अधिक दृढ होण्यास मदत होईल. आणि म्हणून आपण याचं चिंतन करत आहोत. तसं बघितलं, परमेश्वराला सांगणं, परमेश्वराला ओळखणं, परमेश्वराला प्राप्त करणं हे जीवाच्या आव्याक्याबाहेरचा विषय असला तरी दयाळू, मायाळू, कृपाळू परमेश्वर अवतार घेतात. आणि या जीवासाठी जीवधर्म, देहधर्म स्वीकारून अधिकारी जीवाला निमित्त करून हे तत्त्वज्ञान स्वतःच्या श्रीमुखी सांगतात. स्वतःची ओळख देतात. स्वतःची ओळख देत असताना या जीवाचं हित कशात आहे, भलं कशात आहे हे सांगतात. कारण परमेश्वरच हा एक जीवाचा हितक्ष आहे. ते आपण जर समजून घेतलं तर नक्कीच आपल्या जीवाचं हित होईल. परंतु त्या परमेश्वरांनी सांगितलेलं तत्त्वज्ञान आहे ते आपल्याला स्वीकारावं लागेल, अंगीकारावं लागेल. आणि त्या संभ्रमावस्थेतून, अज्ञानातून आपल्याला बाहेर पडावं लागेल. ते बाहेर पडून आपल्या जीवनाच्या आचरणामध्ये, आपल्या जीवनाच्या परीमध्ये, आपल्या जीवनस्टाईलमध्ये स्वभावत ते स्वीकारावून आपल्याला त्याच्या अनुषंगाने चालावं लागेल. सर्वज्ञ श्री चक्रप्रभूंनी अत्यंत सुंदर, सोप्या भाषेत मराठीचा अभिमान घेऊन आपल्याला हे तत्त्वज्ञान सांगितलं. आणि हे तत्त्वज्ञान सांगत असताना भक्तांनी जे जे प्रश्न विचारले त्या प्रश्नांना सुद्धा प्रमाणबद्ध पुराणातले दाखले देऊन किंवा पुराणातल्या गोष्टीवरती प्रकाश टाकून आपल्याला सांगितलेलं आहे. म्हणून जी स्पष्टता आपल्या तत्त्वज्ञानात दिसते ती कुठेही दिसत नाही. म्हणून मानव संप्रदायामध्ये श्रीकृष्ण महाराजांना समजणं, श्रीकृष्ण महाराजांना मानणं, श्रीकृष्ण महाराजांना ज्ञानातून स्वीकारणं हे फक्त आपल्या दृष्टिकोनातूनच समाजाला होऊ शकतं. आणि त्यासाठी परमेश्वराची कृपा, त्या कृपेतून मिळणारा बोध आपल्याला भेटायला पाहिजे. कारण बोध आणि बोधशक्ती परमेश्वराकडून, आणि ती बोध परमेश्वर देत असतात. तो बोध आपल्याला मिळालेला असल्यामुळं आपण श्रीकृष्ण महाराजांना ज्या पद्धतीनं समजून, जाणून, घेऊन भक्ती करू शकतो
त्या पद्धतीनं समाजातला कोणताही घटक श्रीकृष्ण महाराजांची भक्ती करू शकत नाही, कारण ती मिश्र भक्ती आहे. विष्णूचा अवतार म्हणून ते मानतात, स्वीकारतात आणि त्या पद्धतीनं ती भक्ती करत असल्यामुळं त्या परमेश्वराची प्राप्ती त्यांना होऊ शकत नाही, होणार नाही. कारण ज्या भावाने जो जीव भसतो पुसतो त्याच भावाचं फळ त्या जीवाला भेटत असतं आणि म्हणून या मिश्र भक्तीतून परमेश्वराची प्राप्ती कधी होऊ शकत नाही. तो सर्वात मोठा विकल्प परमेश्वराने सांगितलेला आहे आणि त्या विकल्पातून मानव संप्रदाय मात्र बाहेर पडलेला आहे. पण तरीही विचाराच्या अनुषंगाने, आचाराच्या अनुषंगाने आपण हे तत्त्वज्ञान समजून घेणं, जाणून घेणं आणि त्या जाणण्यातून आपण स्वीकारणं हे आपलं आद्य कर्तव्य आहे. ज्या ज्या वेळेस जी जी गरज पडली ती परमेश्वराने तत्त्वज्ञानाच्या माध्यमातून आपल्यापर्यंत मांडली. श्रीकृष्ण महाराजांना समोर करून पूजनीय माई भटांना बोध दिला. श्रीकृष्ण महाराजांचं पहिलं नाम आपल्याला सांगितलं, परमेश्वर अवतार सांगितला. अनंत जरी अवतार असले तरी 5च अवतार सांगण्याचा उद्देश परमेश्वराने जे जीवाच्या हिताच्या अनुषंगाने, सकळ जीवाच्या हिताच्या साठी जे परमेश्वर अवतरले तेच परमेश्वर अवतार आपल्याला त्यांनी सांगितलेले आहे. मग अवदृश्य अवतार असेल, परदृश्य अवतार असेल, उभयदृश्य अवतार असेल, गर्भातून घेतलेला अवतार असेल, दवडण्यातून घेतलेला अवतार असेल, पतितातून घेतलेला अवतार असेल, हे आपल्याला माहिती व्हावं, ज्ञान व्हावं. त्या ज्ञानासाठी आपल्याला ते स्पष्ट दिसावं यासाठी परमेश्वराने अवतार केले आणि अवतार सांगितले. वास्तविक प्रत्येक जीवासाठी या सृष्टीची निर्मिती आहे. प्रत्येक सृष्टी निर्मितीच्या पाठीमागचा जो उद्देश आहे परमेश्वराचं, हे जीवाचं हितच आहे, जीवाचं भलंच आहे. आणि त्यामुळे त्या त्या जीवाच्या अवस्थेनुसार, त्याच्या अधिकारानुसार त्यांनी जे जे मिळवलेले ते प्राप्त होण्यासाठी, प्राप्त करून देण्यासाठी परमेश्वर अवतार घेत असतात. म्हणून परमेश्वर कच्छ होती, मच्छ्य होती, नरामध्ये अवतरती, देवतामध्ये अवतरती. पण परमेश्वर वेडा होतो, पिसा होतो या जीवासाठी. चालता बोलता मात्र तो दुर्मिळ असतो आणि तो दुर्मिळ परमेश्वराचा अवतार आपल्याला समजला, आपल्याला भेटला, आपल्याला कळाला, आपल्याला जाणवला, हे आपलं परमभाग्य आहे. परंतु हे भाग्य ज्ञानाच्या माध्यमातून जर आपण समजून घेतलं तरच त्याची किंमत आपल्याला कळेल. अन्यथा सर्व जग परमेश्वराची भक्ती करतं आहे, परंतु परमेश्वर कोण आहे हे कोणालाही माहीत नाही. त्याच्यासाठी परमेश्वर जाणीजे, परमेश्वर पाविजे. परमेश्वराच्या कृपेने परमेश्वराने जाणवलं, परमेश्वराने बोध दिला तरच त्या जीवाच्या हृदयामध्ये तो परमेश्वर अवतरतो आणि त्याला कळतो हा परमेश्वर, मी जीव, ह्या देवता. अन्यथा 18 पुराण, वेद, शास्त्र, भास्कर शास्त्र या जगातले सर्व अभ्यासशास्त्र समजूनसुद्धा अर्जुन देव असेल, पूजनीय माई भट असेल, हे मात्र परमेश्वरापासून कितीतरी दूर होते. पण परमेश्वराच्या कृपेमुळं, त्यांच्या योग्यतेनुसार परमेश्वराने स्वतः त्यांना बोध दिला, श्रीमुखी तत्त्वज्ञान सांगितलं आणि परमेश्वराची अनन्यभावी भक्ती करायला त्यांना लावलं आणि त्यातूनच त्यांचं हित झालं, भलं झालं. आपल्यालाही परमेश्वरानेच परमेश्वर दिलेला आहे, परमेश्वरानेच परमेश्वर जाणवलेला आहे. कारण बोध आपल्याला दिल्याशिवाय परमेश्वर समजू शकत नाही. अन्य लोक आपल्या बऱ्याच संपर्कात आहे, नातेवाईक आहे, त्यांना जर आपण किती तत्त्वज्ञान सांगितलं तर त्यांना परमेश्वर कळत नाही, ते सर्व एकच समजतात. आणि हाच विकल्प आपण 3 मूळ सृष्ट्यांच्या नंतर केला आणि म्हणून चतुर्विध दुःखाला प्राप्त झालो. ते दुःखातून आपण बाहेर पडल्यानंतर परमेश्वराच्याच कृपेने आपल्याला हा बोध दिल्यामुळं जीवेश्वर भाव उमटला. वास्तविक जीवाला स्वतःहून ज्ञान कधी संभवत नाही, त्याला समजून घ्यावं लागेल, कोणीतरी समजून सांगावं लागेल आणि त्यानंतर आपली तळमळ, आपली आर्तता, आपली वासना यावरती परमेश्वराचा हे तत्त्वज्ञान देण्याचा भाग असतो, सहाय्यतेचा भाग असतो. आपली आर्तता पाहिजे, आपली तळमळ पाहिजे, सत्य काय आहे, परमेश्वर काय आहे, आणि ही कळत न कळत आपण ती केली. त्यामुळे परमेश्वराने आयतुक भूतभजन आपल्याकडून करून घेतलं आणि त्यामुळं आपल्याला हा बोध आपल्याला परमेश्वराकडून प्राप्त झालेला आहे. आणि म्हणून त्याची किंमत
अनन्यसाधारण आहे, कारण या बोधाच्या माध्यमातून, ज्ञानाच्या माध्यमातून परमेश्वराने आपल्याला संबंध दिला आहे, म्हणजे स्पर्श केलेला आहे. ज्ञानयुक्त संबंध, ज्ञानयुक्त स्पर्श. म्हणून मानव संप्रदाय हा परमेश्वर स्पर्शित संप्रदाय आहे. जे आपण स्थानवंदन करतो, विशेष वंदन करतो, प्रसाद वंदन करतो, किंवा आपण एकामेकाला आदर ठेवून दंडोत करतो, हे परमेश्वरीय संबंधीय आहे म्हणून आपण दंडोत करत असतो. तसं वास्तविक बघितलं तर सारं जगच परमेश्वराने निर्माण केलेलं आहे. अनंत जीवाला, सर्वच जीवाला परमेश्वरानेच मायेच्या तमातून, प्रवृत्तीनं मायेकडून काढलं. प्रत्येक जीवालाच बोध दिलेला आहे, परंतु तो बोध या जीवाच्या अन्यथा ज्ञानामुळे, अज्ञानामुळे, स्वार्थामुळे त्यांनी दवडला. कारण जीव हा अनादि अविद्यायुक्त असल्यामुळं त्याच्यामध्ये अनंत दोष आहे, मतित्रय आहे, आणि म्हणून तो वेळोवेळी तो बोध परमेश्वर देत जरी असले तरी आपण सांडत आलो, दौडत आलो. परंतु दया, माया, कृपा, करुणा परमेश्वराची ह्या जीवासाठी सतत ओसंडून वाहत असते, आणि त्या कारणाने आपल्याला परमेश्वर पुन्हा पुन्हा बोध देतात. आता हा बोध जो आहे, ह्या बोधाच्या माध्यमातूनच आपण हे समजून घेतो आहे. समजून घेत असताना त्याचा उमट होतो आहे, ते कळतं आहे, समजते. अन्यथा परमेश्वराने बोध दिला नसता तर आपण हे किती वाचन केलं असतं तरी समजलं नसतं. आज हे साहित्य मार्केटमध्ये उपलब्ध आहे, अनेक लोक ते घेतात, वाचतात, परंतु त्यांना कळत काहीच नाही. एक धर्म आहे, मानव संप्रदाय आहे, हे तत्त्वज्ञान आहे त्यांचं, असं समजून ते स्वीकारत नाही, अंगीकारत नाही. का? तर फक्त त्यांना बोध नाही, आणि तो बोध परमेश्वराकडून होत असल्यामुळं तो त्यांना झालेला नाही आहे, आणि तो आपल्याला झालेला आहे. हा जमीन आसमानचा फरक आहे. सर्वज्ञ श्री चक्रप्रभूंनी ह्या विश्वातल्या प्रत्येक विषयाला स्पर्श केला, चिंतन आपल्यापर्यंत पोहोचवलेलं आहे. आपण आता तिथपर्यंत किती पोचतो, आपला हट्ट किती आहे, आपला कष्ट किती आहे, आपली तळमळ किती आहे, त्यावरती हे विषय आपल्यापर्यंत येऊ शकतात. विषय जरी खूप असले तरी आपल्याला जे गरजेचं आहे ते घेऊन आपण आपली आध्यात्मिक प्रवास केला पाहिजे. आणि जे जे गरजेचं आहे त्याच अनुषंगाने आपण हे सत्संगाचा अभ्यासक्रम तयार करून नामधारक वासनिकांमध्ये जी संभ्रमावस्था आहे, न्यूनगंड आहे, भीती आहे, धर्माच्या अनुषंगाने, धर्माच्या त्यागाच्या आचरणाच्या अनुषंगाने ते काढण्याचा आपण प्रयत्न करत आहोत. कारण ज्ञानमोचक ज्ञानाशिवाय आपल्याला कोणतीच गोष्ट प्राप्त होऊ शकत नाही, आणि ते ज्ञान पहिले शब्दाशा समजून घ्यावं लागतं. समजून घेतल्यानंतर ते अनुभवावं लागतं, मग प्रचितीला येत असतं, आणि प्रचितीतून आपला जो आध्यात्मिक प्रवास आहे अत्यंत दृढतेने आपण करू शकतो. तो बोध परमेश्वराने आपल्याला दिलेला आहे, पण ते सांभाळण्याचं काम हे ज्ञान करत असतं. या ज्ञानाच्या माध्यमातून तो बोध पक्का होत असतो, परिपक्व होत असतो, आणि पुढं आपण परमेश्वराचं ना आपल्यातलं अंतर आपण कमी करत असतो. आणि पुढं जाण्याचं जे आध्यात्मिक प्रवास आपला आहे त्याला परमेश्वराचा या जीवाकडून बदलाची अपेक्षा आहे. आजचा दिवस उद्यापेक्षा वेगळा आपल्या जीवनात असला पाहिजे. कोणते तरी अनंत दोष आपले जे आहे त्यातला एखादा दोष आपण दररोज कमी करत चाललो पाहिजे. परमेश्वराचे अनंत गुण आहे, त्या गुणातले एखादा गुण आपण स्वीकारला पाहिजे. तेव्हा आपल्या जीवनाची जी शुद्धता आहे ती होऊन आत्मकल्याण होऊ शकतं. परंतु जसा आहे तसा धर्म आपण समजून न घेतल्यामुळं धर्मामध्ये अनेक विधी आहे, कर्मकांड आहे, त्यात आपण अडकलो, तोच आपण धर्म समजून आपला आध्यात्मिक प्रवास चालत असल्यामुळं कितीतरी दिवस आपले वाया गेलेले आहे, कितीतरी दिवस वाया जाऊ शकतात. असे अनंत जन्म वाया गेले, असा हाही जन्म वाया जाऊ शकतो. आणि म्हणून ज्ञानाशिवाय आपल्याला दुसरा काही पर्याय नाही. आणि म्हणून ज्ञान जे आहे ते खूप मोठं आहे असं न समजता ते आपल्या हिताचं आहे, आपल्या भल्याचं आहे, आणि अत्यंत सोपं आहे असा पॉझिटिव्ह विचार करून जर आपण त्याला सुरुवात केली तर त्यामध्ये आपोआपच आपल्याला आवड निर्माण होईल. एक चिकित्सा ठेवली तर त्यातलं नवीन मर्म, नवीन तत्त्वज्ञानाची ओळख आपल्याला मिळेल. हे खूप मोठं नॉलेज आहे, खूप मोठं ज्ञान आहे, परंतु प्राथमिक
आपल्या जेवढं गरजेचं आहे ते आपण घेऊ शकतो, आपल्या कॅपॅसिटीनुसार ते स्वीकारू शकतो, आपल्या योग्यतेनुसार ते अंगीकार करून ते आचरणात आणू शकतो. आचार्यतयाचा धर्म जरी परमेश्वराने सांगितलेला आहे, तर परमेश्वराने अपेक्षा मात्र या जीवाकडून खूप छोट्या केलेल्या आहे. आणि ते आपण जीवदेवता, प्रपंच आणि परमेश्वर याचं कार्यकारण स्वरूप लक्षण बघितल्यानंतर, परमेश्वराने ज्या ज्या विषयाला स्पर्श केला, अनेक विषयाचं आपण तत्त्वज्ञान समजून घेतल्यानंतर, आचाराच्या अनुषंगाने आचार मालिका, विचार मालिकेचं आपण चिंतन केलं. आणि आपण ज्या अवस्थेत आहोत त्या अवस्थेत कोणते सूत्र आपण आजच स्वीकारू शकतो, अंगीकारू शकतो, याचा विचार करून अनेक सत्संग आपण घेतलेले आहे. आजही आपण सूत्रपाठ वाचत असताना, सूत्रपाठ लक्षात घेत असताना, अभ्यास करत असताना आपण एक लिस्ट केली पाहिजे का आपण कोणत्या सूत्रांचं आज चिंतन करू शकतो, कोणते सूत्र अंगीकारू शकतो, कोणते सूत्र आपल्याला समजतात, कळतात आणि करण्यासाठी अत्यंत सोपे आहे. करण्यासाठी आपण तयार झालं पाहिजे. त्यावेळेस परमेश्वर सहाय्य करतात. एक आपण वचन पाळलं तर दुसरं वचन आपोआप पाळलं जातं. विधिनिविधी स्फूर्तो म्हणजे एक गोष्ट करायला सुरुवात केल्यानंतर दुसरी करण्याची इच्छा होते आणि ती आचरणाच्या अनुषंगाने आपण घेतली पाहिजे, स्वीकारली पाहिजे. परंतु त्याचे अर्थ अन्यथा ज्ञानामुळे आपण वेगळे लावत असल्यामुळं, ऐकत असल्यामुळं, जे मूळ आहे, जे जीवाच्या हिताचं आहे, भल्याचं आहे, त्यापासून आपण वंचित राहिलेलो आहे. आणि म्हणून श्रीकृष्ण महाराजांवरती प्रकाश टाकण्यासाठी, श्रीकृष्ण महाराज जसे आहे तसे आपण स्वीकारण्यासाठी, श्रीकृष्ण महाराजांचं तत्त्वज्ञान, श्रीकृष्ण महाराजांचा अवतार अत्यंत अलौकिक आहे. ती अलौकिकता आपल्याला अनुभवण्यासाठी, प्रचितीला येण्यासाठी आपण या सूत्रांचं चिंतन करत आहोत का जे प्रसंगानुरूप पूजनीय मायादासांनी सर्वज्ञ श्री चक्रप्रभूंना प्रश्न विचारले पुराणातले आणि त्यावरती सर्वज्ञ श्री चक्रप्रभूंनी प्रकाश टाकलेला आहे. मागे आपण जेची गती यशोदेशी तेची पुतनेशी या अत्यंत प्रगल्भ असं विचारधारेचं सूत्र परमेश्वराने आपल्याला दिलेलं आहे. जी यशोदा माता का ज्या परमेश्वराचं लाडन पाडन करते, संगोपन करते, त्या यशोदा मातेला जे फळ भेटलं तेच फळ पुतना मारण्यासाठी आलेली होती, परमेश्वराला ओक्ट करण्यासाठी आलेली होती, दृष्ट भावनेने आली होती, दृष्ट विचारांनी आली होती. तिला परमेश्वर ते फळ देतात. म्हणजे परमेश्वरची जी विचारधारा आहे ती किती मोठी प्रगल्भ आहे याचं आपण सहजच जर प्रगल्भपणे विचार केला, चिंतन केलं आणि आपल्याशी ते जोडण्याचा प्रयत्न केला तर आपल्याला त्याचं मोठेपण दिसेल. कोणीतरी आपल्याविषयी काहीतरी वाईट बोललेलं आहे, आपण ऐकलेलं नाही आहे, कोणीतरी आपल्याला सांगितलेलं आहे, गैरसमज करून घेतला आहे, त्याच्याविषयीसुद्धा आपल्या मनामध्ये दृष्ट भावना निर्माण झाली, ती सहजासहजी आपल्यातून निघून जात नाही. परमेश्वर तर सर्वज्ञ आहे, सगळे जाणतात, परमेश्वराला सर्व माहीत आहे, तरीही परमेश्वराने यशोदा मातेचं फळ त्या पुतनेला देतात. याचा अर्थ परमेश्वराच्या मनामध्ये, परमेश्वराच्या ज्ञानामध्ये सर्व जीवाकडे पाहण्याची परमेश्वराची जी दृष्टी आहे ती सम आहे. ती समानता आपल्या मनामध्ये निर्माण करण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे. या सूत्राचं आपण मागे चिंतन केलं. श्रीकृष्ण चक्रवर्ती कर्पूर कज्जलिकावत पूरत्याग केला. पूजनीय महादाईसांनीच देवाला विचारलेलं आहे की श्रीकृष्ण चक्रवर्तींनी जो पूरत्याग केला, मायापुराचा जो त्याग केला, अवतार संपुष्टात आणला, तर तो कशा पद्धतीने केला. यावर देवानी हे सूत्र सांगितलं आहे. कर्पूर कज्जलिकावत म्हणजे कापूर जळाला असता त्या कापूस जळाल्यानंतर त्याचा कोणताही भाग खाली जमिनीवर राहत नाही, म्हणजे काजळी दिसत नाही किंवा त्याचा काही अंश पण दिसत नाही. आता आजकालचे कापूर डुप्लिकेट असल्यामुळं थोडंफार ते जाणवतं काजळी वगैरे, परंतु कोणताही अंश आपल्याला दिसत नाही. पण जो ओरिजिनल कापूर आहे तो जर जळाला तर त्याचं काहीच अस्तित्व राहत नाही. अशा पद्धतीने परमेश्वराने सर्वज्ञ श्री कृष्ण महाराजांनी
हा पुरत्याग केला म्हणले. आता याच्या पाठीमागचं कारणही तसंच आहे, कारण हा परमेश्वर अवतार अलौकिक आहे. जन्मताच, परत मध्यंतरीसुद्धा आणि अंतिविलक्षणताच परमेश्वराने स्वीकारलेली होती. पण काहीतरी वेगळे विलक्षणतेनीच परमेश्वराने आपला हा जो अवतार कार्य आहे ते त्या ठिकाणी फक्त त्या मायापुराच्या अनुषंगाने थांबवलेला आहे. कारण पुरत्याग केला असा सूत्रामध्ये शब्द आलेला आहे. पुरत्याग केला म्हणजे परमेश्वर अवताराचा त्याग नाही केला, पुराचा, जे मायापुरान परमेश्वराने स्वीकारलेलं होतं त्या मायापुराचा त्याग केला. याचा अर्थ पालट अर्थाने जर आपण घेतलं तर श्रीकृष्ण महाराजांचा अवतार आजही आहे. परमेश्वराचे जे बी अवतार होतात ते फक्त पुरत्याग करून दुसऱ्या पुराचा स्वीकार करतात. अखंड ते अवतार कार्य करत असतात. सृष्टीचा महासंहार होत नाही तोपर्यंत ह्या सृष्टीमध्ये जे बी जीव आहे सर्व त्या जीवांची ज्ञानपाळी संपत नाही. त्या जीवांना जे बी त्यांच्या योग्यतेनुसार अधिकार प्राप्त होण्यासाठी ते देणं बंद होत नाही तोपर्यंत हे परमेश्वरी अवतार असतात. म्हणून श्रीकृष्ण महाराजांचा आजही अवतार आहे. यामध्ये आपल्या मनामध्ये संभ्रमावस्था आहे, अज्ञान आहे, अन्यथा ज्ञान आहे. कारण पूजनीय माईम भटांनी सर्वज्ञ श्री चक्रप्रभूंना जेव्हा एके परमेश्वर तो कोण हे विचारल्यानंतर सर्वज्ञ श्री चक्रप्रभूंनी श्रीकृष्ण महाराजांचा पहिला अवतार सांगितला. आणि मग त्यांनी त्यावेळेस सांगितलं का जर दास्यमोचक तुम्ही म्हणताय तर परमेश्वर अवतार हा विद्यमान असावा लागतो, समोर असावा लागतो. तर परमेश्वर विद्यमान नाही, कारण युग संपलं, परमेश्वराने अवतारसुद्धा संपुष्टात आणलेला आहे. तर मग त्या परमेश्वराची भक्ती तरी कशी करावी, दास्य तरी कसं करावं, याचा शब्दाचा अर्थ घेऊन काही लोक आपल्याकडंसुद्धा संभ्रमावस्थेत गेलेले आहे की मग त्यांचं स्मरण का करायचं. पण श्रीकृष्ण महाराजांचं स्मरण आपल्याला सर्वज्ञ श्री चक्रप्रभूंनीच करायला लावलेलं आहे आणि आपण करत आलेलो आहे. याचा अर्थ आजही परमेश्वराचं जे अवतार कार्य आहे ते अखंडपणे चालू आहे. पुरत्याग जरी केला तर परमेश्वराचं जे स्वरूप आहे ते मात्र आजही विद्यमान आहे. आणि म्हणून आपण श्रीकृष्ण महाराजांची भक्ती करतो, श्रीकृष्ण महाराजांचं स्मरण चिंतन करतो. अन्य लोकसुद्धा श्रीकृष्ण महाराजांची भक्ती करतात, परंतु ते सर्व व्यापक परमेश्वराला ओळखत नाही, बोध नसल्यामुळं मिश्र भक्ती करतात, परंतु ती वाया जाणार नाही. श्रीकृष्ण महाराजांची भक्ती ते करत असताना कळत नकळत आहे तो काकड ते जर झुकले तर नक्कीच त्यांनासुद्धा परमेश्वर बोध देतील आणि या भक्तीला लागतील. आपणसुद्धा अशाच सिस्टममधून आलेलो आहे. मागच्याच वचनाच्या अनुषंगाने याचं आपण चिंतन केलेलं आहे की परमेश्वराच्या तत्त्वज्ञानात, परमेश्वराच्या धर्माच्या चौकटीत बसणारं कोणतंही तत्त्वज्ञान कोणत्याही जीवाने अहेतुकपणे जर केलं तर त्याची योग्यता प्राप्त होऊन परमेश्वर त्याला बोधाला पात्र करतात आणि तोच बोध दिल्यानंतर तो जीव ह्या परमेश्वराच्या भक्तीला लागत असतो. पण आपण भजनामध्ये अडकलेलो आहे. भजन हे फक्त भोजनरूपीच आपण स्वीकारलेलं आहे, हे आपलं अन्यथा ज्ञान आहे. परमेश्वराचं भजन हे सर्व व्यापक, सर्व अंगानी होत असतं आणि त्या अनुषंगाने तो जो करेल त्याला मात्र परमेश्वर देत असतात. म्हणून श्रीकृष्ण महाराजांनी पूरत्याग केलेला आहे, स्वरूप त्याग केलेला नाही आहे. स्वरूपाचा त्याग व्यक्तातून परमेश्वर आयुक्ती जातात. हे फक्त महासंहाराच्या नंतर जे बी परमेश्वर अवतार होतात त्यांचं कार्य चालू आहे. कारण परमेश्वराने सांगितलेले परमेश्वर अनंत अवतार झाले, अनंत अवतार आहे ना अनंत अवतार होतील. याचा अर्थ जे परमेश्वर अवतार होतात ते इथंच राहतात, फक्त त्यांनी मायापूर बदललेलं असतं. ज्याप्रमाणे आपण आपलं हे शरीर सोडतो, आपला आत्मा त्याच्या योग्यतेनुसार, त्याला फळानुसार त्याला कर्मफळ भेटतं, त्या कर्मफळात तो जात असतो. आत्मा मात्र तोच असतो, त्या आत्म्याबरोबर आपल्या संलग्न असतो, तोच असतो. तसं परमेश्वराचं जे आतलं स्वरूप आहे ते मात्र मायापुराचं बदल करत या जीवाच्या हितासाठी, जीवाच्या भल्यासाठी, जीवाची योग्यता वाढवण्यासाठी अखंड कार्यरत आहे. हे आपण समजून घेतलं पाहिजे. जर यदा कदाचित हे
स्वीकारलेलं परमेश्वराने नसतं तर परमेश्वर अत्यंत मर्यादित आणि संकुचित झाला असता आणि अनंत जीवांना उद्धारण्याचं कार्य परमेश्वराच्या आवाक्याबाहेरचं झालं असतं. आणि म्हणून परमेश्वराच्या आवाक्याच्या बाहेर अशी कोणतीच गोष्ट नाही, कारण परमेश्वर सर्वव्यापक आहे, सर्वांच्या पलीकडचा आहे. म्हणून सर्वच ज्या बी गोष्टी जगात आपण आहे, जीव असेल, देवता असेल, प्रपंच असेल, या साऱ्या गोष्टी परमेश्वरात येतात. आणि ते सर्वज्ञ श्रीकृष्ण महाराजांनी ज्यावेळेस अर्जुन देवाला आपलं विश्वरूप दाखवलं त्याच वेळेस परमेश्वरांनी स्पष्ट प्रमाणातून आपल्याला सांगितलेलं आहे, दाखवलेलं आहे. हे शब्दाशा आपण समजून घेऊ शकतो. आणि म्हणून परमेश्वराच्या ह्या अवतार कार्यावरती चक्कर मारत असताना, नजर मारत असताना एवढं सोपं नाही आहे ते समजून घेणं. त्रेती सीता बर्वी, द्वापारी श्रीकृष्ण वरती बर्वे आणि कलियुगी हे बर्वे. बेलापूरला महादाईसा देवाला विचारतात की जसे आपण सुंदर आहात तसे आणखी कोणी सुंदर आहे का म्हटले. यावर परमेश्वरांनी वचन सांगितले. त्याप्रमाणे नाशिकला सुद्धा दायंबांनी देवाला प्रश्न विचारलेला आहे, गोसावींपेक्षा सुंदर कोणी आहे का. त्यावेळेस परमेश्वरांनी सांगितले, त्रेतायुगामध्ये जी सीता होती तीही सुंदर होती, द्वापार युगामध्ये श्रीकृष्ण महाराजांनी जी मूर्त स्वीकारली होती तीही सुंदर होती, आणि कलियुगामध्ये आम्ही बर्वे म्हणजे आम्हीच सुंदर आहे. आता या सुंदरतेच्या व्याख्येमध्ये परमेश्वर फक्त बसतात. आपल्याला काही सुंदर वाटतं का, तर आपल्याला सुंदर काय हे माहीत नाही. जसं एखादा देवाने सांगितलं आहे दृष्टांत, एक जीव असतो, त्याच्याकडे 18 विश्व दारिद्र्य असतं, गरिबी असते. तो कुठंतरी काम करतो, काहीतरी आणतो, आपल्या कुटुंबालाचा उदरनिर्वाह करत असतो. एकदा असंच त्यांनी बाजारातून काही तांदूळ आणले आणि आपल्या घरी आल्यानंतर बायकोला तो सांगतो की तांदळाची चांगली खीर कर, आपण आज पोटभर जेवण करू. त्याच्याकडं बसायला बाज नव्हती, घालायला कपडे नव्हते, राहायला घर नव्हतं, एवढी गरिबी त्याच्याकडं होती. परंतु तो म्हणत होता की आज आपण मस्त पोटभर जेवण करू. आता ते एवढा तांदूळ, त्याला झालेले 2 मुलं, नवरा बायको, ते त्यांनी शिजवले. तो वरती त्या तुटक्या फुटक्या बाजेवरती काय जे असेल त्यावरती झोपला आणि तो म्हणतो माझ्यासारखा सुखी कोणीच नाही. आता एवढ्या दरिद्री अवस्थेमध्ये त्याला सुख तरी कसं लाभणार. परंतु सुखाची व्याख्या, याची संकल्पना तिथपर्यंत तो पोचलेला नव्हता. सुख कशाला असतं हेच त्याला माहीत नसल्यामुळं तो त्याला सुखी समजत होता. म्हणून आपल्यालासुद्धा सौंदर्य काय आहे, सुंदरता काय आहे हे माहीत नाही, आपण कधी पाहिलेलं नाही, अनुभवलेलं नाही. म्हणून आपण कशालाही सौंदर्याची व्याख्या लावत असतो, सुंदर म्हणत असतो आणि त्यातच फसत असतो. म्हणून सौंदर्याची व्याख्या परमेश्वराने सांगितलं, जो अवयव जसा आहे तसा असणं म्हणजे सौंदर्य. आपण परमेश्वराच्या सत्संगांमध्ये चिंतन करत असताना शब्दाचा अर्थ आपण बघितलेली, त्यामध्ये सौंदर्याच्या अनुषंगाने आपण चिंतन केलेलं आहे. तर जे सुंदर काय आहे फक्त ते परमेश्वराने स्पष्ट सांगितलेलं आहे. आणि म्हणून कलियुगामध्ये आपल्या स्वामींची, आपल्या परमेश्वराची जी मूर्त आहे ती अत्यंत सुंदर आहे आणि ती पाहण्याची भाग्य जरी आपल्याला नसलं तरी आपण ती वासना, आपली इच्छा, आपली तळमळ असली पाहिजे. आता ही एवढी सुंदर श्रीमूर्त ज्या भक्तांना पाहायला भेटली, अनुभवायला भेटली, ती किती भाग्यवान असेल याचा आपण सहजच विचार करा. आणि ते चिंतन करूनच आपण दुःख केलं पाहिजे, तळमळ केली पाहिजे. तेव्हाच परमेश्वराच्या या सुंदरतेच्या अनुषंगाने आपल्याला परमेश्वराकडूनच जर काही जाणवलं तर जाणू शकतं, अन्यथा हे शक्य नाही. या श्रीकृष्ण महाराज जरी सुंदर असले परंतु आपल्या स्वामींची सुंदरता ही तशीच होती. पण स्वामींकडं जे दैवी होतं ते वेगळं होतं, वेगळ्या पद्धतीचं होतं. हेही पक्षकारांनी मांडलेलं आहे. बर्वे पण सौंदर्य सुरेख, वय बरोबर 25 ते 27चं, ते वय कायमस्वरूपी सुंदर दिसावं अशा पद्धतीचं हे मूर्ती दिसत होती. आणि लीळाचरित्रामध्ये आपल्या स्वामींच्या या सौंदर्याविषयी अनेक लीळा आलेल्या आहे.
पूजनीय बाई संकट ज्यावेळेस स्वामी येतात त्या अगोदर मेहकरला ज्या बोनेबाई देवांना भेटतात, देव त्यांना भेटतात, तर त्या बोनेबाया ज्यावेळेस पैठणला येतात आणि देवाला न घेऊन जाता स्वतःच बाई संकट जातात, त्यांची पूर्वश्रमीची ओळख असल्यामुळं ते जे वर्णन करतात का काय सांगावं त्यांचं लावण्य, काय सांगावं त्यांचं सौंदर्य, आणि कितीतरी चमत्कारिक ज्या लीळा परमेश्वरांनी केलेल्या असतात त्या त्यांनी अनुभवलेल्या असतात, बघितलेल्या असतात, त्या बाईसांना सांगतात आणि त्यातूनच बाईसांचा वेध निर्माण होतो की आपल्याला ती श्री मूर्त कशी दिसेल, कधी भेटेल, ही वासना तयार होते, इच्छा होते. आणि मग ज्यावेळेस स्वामी समोर येतात तेव्हा बाईसाबरोबर ओळखतात, देवाला विनंती करून घेऊन जातात. सांगण्याचं तात्पर्य की असं सौंदर्याचं वर्णन ज्यावेळेस येतं त्यावेळेस त्या मूर्तीविषयी आपोआपच वेध निर्माण होतो, आवड निर्माण होते आणि भेटावंसं वाटतं. म्हणून सौंदर्याच्या अनुषंगाने ज्या बी लीळा आहे त्या लीळा आपल्याला अत्यंत चिंतनीय आहे. त्या जर आपण स्मरण चिंतन करत राहिलो तर नक्कीच आपल्यालासुद्धा ती वासना, ती ओढ निर्माण होईल आणि त्या परमेश्वरापर्यंत परमेश्वरच आपल्याला घेऊन जाईल. येथीचे सारिके अन्यत्र नाही म्हणजे परमेश्वर स्पष्ट सांगतात. आणि येथीचे सारखे अन्यत्र आत म्हणजे परमेश्वराचं श्रीकृष्ण महाराजांच्या मूर्तीपेक्षा बी सर्वज्ञ श्री चक्रप्रभूंची श्रीमूर्त जशी सारखी सुंदर होती, परंतु ते वेगळेपण होतं ते मात्र कलियुगी हे बर्वे सांगून परमेश्वराने आपल्याला दैवी लावण्य हे कोठेच नाही असं स्पष्ट केलेलं आहे. येथीचे सारिके अन्यत्र आती परी येथीचे दैवी ते कॉफी नाही, जे दैवीपण आहे. म्हणून परमेश्वराचं जे वर्णन आहे, सौंदर्य लावण्य आपण शब्दामध्ये मांडू शकत नाही, शब्दामध्ये आपण समजूनही घेऊ शकत नाही. म्हणून ह्या बाबतीत जर आपण विचार केला तर फक्त आपल्याला त्याचा अंदाज घेता येईल. याचं कारण की हे बर्वेपण आपण बघितलेलंच नाही आहे, प्रचितीलाच आलेलं नाही आहे, अनुभवालाच आलेलं नाही आहे, तर आपण ते कसं शब्दाशा समजून घेणार आहे आणि कसं शब्दाशा समजून घेऊ शकतो. येत आणि श्रीकृष्ण त्रिविध जन, श्रीप्रभूचा ठाई द्वित जन. येत म्हणजे आपल्या स्वामींच्याच ठिकाणी, श्रीकृष्ण महाराजांच्या ठिकाणी त्रिविध जन आणि श्रीप्रभूंच्या ठाई द्वित जन म्हणजे कोणी अनुकूल होतं, कोणी प्रतिकूल होतं, कोणी उदास होतं. हे दोन्ही अवताराच्या बाबतीत होतं. श्रीकृष्ण महाराजांनासुद्धा उदासीनतेने कोण काय काय माहीत नाही, कारण परमेश्वराने जेव्हा अवतार घेतला बघा ते युद्धाचं वर्णन येतं त्यावेळेस पांडवांकडं आणि कौरवांकडं कितीतरी यक्षनी ते सैन्य होतं, म्हणजे कितीतरी जीव होते, अनंत जीव होते, तिथंसुद्धा कितीतरी गर्दी. परंतु त्यांना त्यांचं काही तारतम्य होतं का? त्यांना त्यांच्या जगण्याची भ्रांत होती. ते नोकरी करत होते, कुटुंबाचं पालनपोषण करत होते, या अनुषंगाने आलेलं होतं. ज्या पद्धतीनं अर्जुन देवानी श्रीकृष्ण महाराजांना पाहिलं त्याच पद्धतीनं दुसऱ्यांनीसुद्धा आपल्या डोळ्यांनी श्रीकृष्ण महाराजांना पाहिलं, परंतु जे अर्जुन देवाला जाणवलं ते मात्र दुसऱ्यांना जाणवलं नाही. परमेश्वर जाणीजे, परमेश्वराने ते जाणवलं तर आणि ती योग्यता त्या जीवामध्ये असेल तरच प्राप्त होत असते. परत जे कौरव होते ते सारे प्रतिकूल होते, श्रीकृष्ण महाराजांना आपले दुश्मन समजत होते. पांडव होते अनुकूल होते, उद्धवदेव होते, कुजवा होती, असे अनंत जीव जे परमेश्वराने उद्धरले त्या द्वापरयुगामध्ये ते सारे परमेश्वराचे अनुकूल जीव. प्रतिकूल जे कौरव सैन्यामध्ये होते आणि उदास का ज्यांना कशाचंही तारतम्य नाही, का जन्माला आलो, कशासाठी आलो, का जगतोय, काय करतोय, काय करायला पाहिजे, काहीच नाही. फक्त आजचा दिवस उद्यावर ढकलायचा, जड चेतन पदार्थामध्ये विषयामध्ये रमायचं. असे जे लोक आहे ते उदास, आणि उदास लोक जे आहे हे जनावरांमध्ये त्यांच्यामध्ये काही फरक नाही. म्हणून जन्माला आपण आलो आहे, परमेश्वराने आपल्याला बुद्धी दिली आहे. ही बुद्धीचा वापर जो करेल तो थोडाफार, मग तो निगेटिव्ह असेल पॉझिटिव्ह असेल, कारण ती अवस्थाच असते. काहीतरी विचार केला पाहिजे, त्या निगेटिव्हिटीकडूनच तो अधिक
ज्ञान घेऊन तो पॉझिटिव्हकडे येऊ शकतो, पॉझिटिव्हकडून परमेश्वराच्या या धर्मावरती येऊ शकतो. आपल्याकडे सुद्धा बोध झालेले अनंत जीव आहे. 40 वर्ष झाले, 50 वर्ष झाले, 20 वर्ष झाले. का उपदेश घेतला, कशासाठी घेतला, परमेश्वर भक्ती काय आहे, परमेश्वर कोण आहे, त्यातून आपलं काय हित होणार आहे, आपलं काय भलं आहे, हे न समजणारे सुद्धा अबोधी म्हणजे जे अन्य लोक आहेत त्यांच्यात आणि यांच्यात काही फरक नाही. अन्य लोकांचा अज्ञानवश जीवन जगत असताना त्यांच्यामध्ये जनावरांमध्ये काही फरक नाही. म्हणजे अप्रत्यक्षरित्या इथला जो जीव आहे का ज्याला परमेश्वराने बोध दिला आहे, कळत न कळत त्यांनी केलेल्या क्रियेनुसार परमेश्वराने त्याला दिलं आहे, परंतु त्याला त्याचं कोणत्याही प्रकारचं किंमत नाही, तारतम्य नाही. आणि याची किंमत नसेल तर त्या अन्य लोकांमध्ये आणि त्या जनावरांमध्ये आणि त्याच्यामध्ये सुद्धा काही फरक नाही. आणि म्हणून आपण विचार केला पाहिजे, प्रत्येक गोष्टीचा चिंतन केलं पाहिजे. श्रीप्रभूच्या ठाई मात्र द्विजन म्हणजे काय अनुकूल होते, प्रतिकूल होते. उदास मात्र तिथं कोणी नव्हतं. त्याचप्रमाणे श्री दत्तात्रय प्रभूंच्या बाबतीत जरी सांगितलेलं नसलं तर सारं जन अनुकूल आहे आणि उदास आहे. श्री गोविंदप्रभू बाबांच्या बाबतीत सुद्धा अनुकूल होते, उदास होते. अशा पद्धतीनं प्रत्येक अवताराच्या ठिकाणी सुद्धा हे जन जे आहे ते असतात. दत्तात्रय प्रभूंना सर्वच समाज मानतो. मग नाथ संप्रदाय असेल, माळकरी संप्रदाय असेल, अनेक असे छोटे छोटे संप्रदाय आहे किंवा जे संप्रदायाशी निगडीत नसताना भक्ती करतात ते सुद्धा दत्तात्रय प्रभूंना मानतात. ते अनुकूलतेने फक्त त्यांचं मानणं अज्ञानवश असतं, अन्यथा ज्ञानाने असतं. तीनमुखी दत्त ते मानतात. मात्र दत्तात्रय प्रभू म्हणून त्यांनी ते स्वीकारलेलं असतं. ते अज्ञान त्यांच्या भक्तीतून अहेतुकपणे जर त्यांची भक्ती निर्माण झाली तर ते अज्ञान त्यांचं परमेश्वर फेडत असतात. म्हणून देवाने सांगितलं आहे की कोणत्या देवाच्या अवताराच्या ठिकाणी काय काय जन असतात, म्हणजे अनुकूल असतात, उदास असतात, प्रतिकूल असतात. आणि ही त्रिविधता ही सृष्टी व्यवस्थात परमेश्वरानेच निर्माण केलेली आहे. सृष्टी व्यवस्थात आहे. का बरं अनुकूल, का बरं प्रतिकूल, का बरं उदास, तर त्या जीवाच्या योग्यतेनुसार, त्याच्या प्रयत्नानुसार. अनुकूल आहे तर ते अधिकारी योग्य जीव आहे, प्रतिकूल आहे तर ते अनाधिकारी जीव आहे, उदास आहे तर ते ही कोणत्या प्रकारचे अधिकार नसलेले जीव आहे. ही सृष्टीची व्यवस्थाच आहे आणि ती परमेश्वराकडूनच आपल्यापर्यंत आलेली आहे. ऐसे गा ते वेदाचार्य नांदूर तालुका गेवराई संगमेश्वराहून जानोपाध्यांच्या सोबत गंगेच्या काठाने जात असताना आपले सर्वज्ञ श्री चक्रप्रभू तर श्रीमूर्तीच्या पडणाऱ्या सावलीमुळं मासे पाण्यावर येतात आणि श्रीमूर्त बघायला लागतात. ते देवाने त्यावेळेस विचारलं की बटिका ही जलचरे काय पाहत आहे म्हटले. आणि मग जानोपाध्यांना सांगता येईना, ते गप्प बसले. त्यांच्या काही लक्षातच आलं नाही की देवाने काय विचारलं आणि आपल्याला आता काय सांगायचं आहे. परंतु त्या ठिकाणी नेमकं स्वामी स्वतः खुलासा करतात की द्वापारी श्रीकृष्ण चक्रवर्ती यमुनेच्या काठावरती जेव्हा जात असत तेव्हा हे जलचरे पाण्यावरती येऊन श्रीमूर्त बघत असे म्हणते. कारण ते तशा पद्धतीचे वेदाचार्य म्हणजे वेद निर्माण होणारी श्रीमूर्त होती. हे देवानी सांगितलंय कुठं, कलियुगामध्ये 800 वर्षापूर्वी जेव्हा परमेश्वराचा अवतार झाला त्या अवताराने कोणत्या अवताराविषयी सांगितलंय, द्वापारयुगात श्रीकृष्ण महाराजांच्या विषयी सांगितलंय. म्हणजे अशी कितीतरी लीळा आहे, अशी कितीतरी वचनं आहे का त्या वचनाच्या माध्यमातून आपण समजून घेऊ शकतो आणि अन्य लोकांना सांगू शकतो की एका अवताराने दुसऱ्या अवताराविषयी सांगितलंय म्हणून तोच अवतार हा आहे, हाच अवतार तो आहे. श्रीकृष्ण महाराज हेच आपल्या परमेश्वरी जे सर्वज्ञ श्री चक्रप्रभू अवतार आहे. याच्यासाठी हे प्रमाण, असे कितीतरी प्रमाण आहे, परंतु हे किती स्पष्ट आणि बोलकं प्रमाण आहे. कारण द्वापारयुगामध्ये श्रीकृष्ण महाराज यमुनेच्या काठी जेव्हा फिरायला जात तेव्हा तिथले जलचरे अशाच पद्धतीनं वरती येत आणि श्रीकृष्ण महाराजांची श्रीमूर्त पाहत असेत. कारण ते वेद निर्माण होणारी आहे. आणि इथंसुद्धा आता काय होतं आहे का त्या नदीमधले संगमेश्वराच्या गंगेच्या काठाने परमेश्वर जात असताना, श्री चक्रस्वामी जात असताना
तिथले सुद्धा जलचरे वरती येऊन आपल्या स्वामींची श्रीमूर्त बघताय. म्हणजे सेम टू सेम तिथली लीळा आणि इथली लीळा ती एका अवताराविषयी दुसऱ्या अवतारांनी आपल्याला सांगितलेली. आणि आपल्या गोस्वामींसारखेच, आपल्या परमेश्वरासारखेच, सर्वज्ञ चक्रप्रभूंसारखेच श्रीकृष्ण महाराजसुद्धा वेद निर्माण करणारी अशी श्रीमूर्त होती. सकळ वेदाचे मूळ जे आहे ते परमेश्वरामध्ये असतात. अशा अनुषंगाने सुद्धा श्रीकृष्ण महाराजांची थुरी इथं सर्वज्ञ चक्रप्रभूंनी सांगितलेली आहे. आणि जैसे का आम्ही तैसेच ते म्हणले, जसे ते आहे तसेच आम्ही आहे, जसे आम्ही आहे तसे ते आहे, असं स्पष्ट या सूत्रावरून परमेश्वराने आपल्याला सांगितलेलं आहे. वेगवेगळे सूत्र आपण बघतोय त्या अनुषंगाने नंतरच्या काळामध्ये, नंतरच्या अधिक तुम्ही स्पष्टता समजून घेण्यासाठी ह्याच सूत्रांचं प्रकरणवश बघून आपण त्यावरती अधिक आपल्याला प्रकाश टाकता येईल किंवा त्याचं चिंतन करता येईल. आता हे सूत्र अत्यंत महत्त्वाचं आहे. खूप आपल्याला एक वेगळं दिशा, एक वेगळी प्रगल्भ विचारधारा, एक वेगळी दृष्टी देणार आहे. बाई श्री उद्धवदेव आज्ञाभंग करून आले. हे कोण सांगतंय? सर्वज्ञ श्री चक्रप्रभू सांगताय आपल्याला का उद्धवदेव आज्ञाभंग करून आले, तरी त्याशी काही अविधी झाला. मग ईश्वरीची आज्ञा ती ईश्वराची कारणे भंगिली की. ईश्वरासाठी जर आपण काही करत असेल तर तो काही दोष नाही, हे यातून स्पष्ट होतं. कारण उद्धव देवाला देवाने सांगितलं होतं का आम्ही जातो आता गोकुळ सोडून, तुम्ही पाठीमागं असलेल्या ज्या गोपिका आहे त्यांचं सांत्वन करण्यासाठी इथं राहा किंवा परत जा. परंतु ते प्रेमी भक्त होते, भक्त योगी न नुरे, त्यामुळे ते काही राहू शकले नाही, राहिले नाही. आणि ते परत आले म्हणजे अप्रत्यक्षरित्या श्रीकृष्ण महाराजांची आज्ञा त्यांनी पाळली नाही. आणि हेच पैठणला काही विद्यावंत दर्शनासाठी आले. श्रीकृष्ण महाराजांच्या बाबतीत हे सांगत असताना कोणता प्रसंग होतोय त्या अनुषंगाने ही जर लीळा आपण जर घेतली तर आपल्या लक्षात येईल का त्या ठिकाणी काही विद्यावंत आले आणि सर्वज्ञ श्री चक्रप्रभूंनी त्यांना लाडूचं भोजन करवलं. म्हणजे जे स्वतःसाठी लाडू बाईसांनी, महादाईसांनी केलेले होते ते त्यांना आणायला लावले. परंतु आणायला लावले एक अन दोन नाही, ते संपले का पुन्हा आणायला लावायचे, संपले का पुन्हा आणायला लावायचे आणि वाढायला लावायचे. आता बाईस या प्रेमी भक्त त्यांना काळजी वाटायला लागली, आपण तर देवासाठी केलेले आणि देव तर हे सर्व संपून टाकतील, पण देवाला कसं नाही म्हणावं. परंतु तिथं बघा कशी महादाईसांनी कुशळता वापरली. ही व्यवहारी बुद्धी धर्मी उपयोगाला लावायची आहे. ती किती कुशळतेने तो व्यवहार सांभाळते आणि जी बाईसांच्या मनात आलेली गोष्ट आहे ती सांभाळते. आणि देवाचा एक कड त्या विद्यावंतालाही काही दुसऱ्या गोष्टी न समजून देता त्या गोष्टी करतात. महादाईसा काय करते, पोत्यातील लाडू काढून राहिलेल्या चुऱ्यास मोकळे पोते स्वामींना दाखविते. म्हणजे लाडू काढून ठेवले आणि फक्त चुरा म्हणून जे रिकामं पोतं घेऊन येते आणि देवाला सांगते आता संपले लाडूच संपले, आता काय करणार, कुठून आणायचे. आणि विद्यावंत मग ते निघून गेले, आता लाडू संपले. आणि मग महादाईसाला मनातलं खटकलं की देवाने तर लाडू आणायला लावले होते आणि लाडू तर होते, तरी आपण खोटं बोललो, लाडू तर काही आणले नाही, मग आपल्याला काही दोष लागला का. या दोषामध्येच आपण अडकलेलो आहे. परंतु कोणता हेतू आहे त्याच्या पाठीमागं करण्याचा, त्याच्यावरती साऱ्या गोष्टी अवलंबून आहे. तर मग महादाईसाला प्रश्न पडला आणि देवाला त्यांनी विचारलं की मला काही दोष लागला का. म्हणले आपली आज्ञाभंग मी केली आणि ती आज्ञाभंगाचा मला जर दोष लागत असेल तर मग काय उपयोग आहे. तर मग देवाने प्रस्तुत वचन सांगितलं का बाई उद्धवदेव श्रीकृष्णवरतींनी 2 वेळा आज्ञाभंग करून सन्निधानी परत आले. म्हटले 2 वेळा उद्धवदेवाने आज्ञाभंग केला म्हणले श्रीकृष्ण महाराजांचा आणि परत सन्निधानात आले. त्यांना काही दोष लागला म्हणले, कारण ईश्वराची आज्ञा ईश्वराकारणीच भंगली. तुम्ही जी दोष अंगावला असं म्हणता, तर ती आज्ञा माझी न पाळण्याचं कारण काय का मला ते भेटावं पाहायला खायला, माझ्यासाठी ते बनवलेलं आहे, हा तुमचा भाव आहे, हा तुमचा हेतू आहे, त्याच्यामुळे त्याच्यात दोष काही नाही आहे. आणि म्हणून जे बळावर आहे, जे जास्त आहे
जे आपल्या धर्माला उपयोगी पडणार आहे अशी एखादी क्रिया जर आपण केली ईश्वराकारणे भंगिलीही, तरी मात्र त्याच्यात काही दोष नसतो. यथा उद्धवदेव किंवा हे लाडू पोते जे आपल्याला परमेश्वरांनी या लीळेतून सांगितलेलं आहे, हे अत्यंत महत्त्वाचं आहे. आणि आपण या गोष्टी अतिव्यापकपणे समजून घेऊ शकतो की आपण परमेश्वरासाठी फुलं खुडून आणतो. परमेश्वरासाठी हेतू काय? परमेश्वराला मिळावे. किंवा आपण उपार बनवतो, भगिनी असतात, हिंसा तर होते, परंतु परमेश्वरासाठी जर आपण उपार करतोय तो आज्ञाभंग एक प्रकारे. कारण देवाने सांगितलं पचन पाचन नाही कीजे साधकाला. आता साधक कोण? ज्यांनी अनुसरलेले आहे. परंतु आपण नामधारक वासनिकांनी असा विचार केला पाहिजे की आपण आपल्या कुटुंबियांसाठी नाही स्वयंपाक करत आहे, मी माझ्यासाठी स्वयंपाक नाही करत आहे. अनंत जन्म गेले, अनंत सृष्ट्या गेल्या, पण माझा उपार देवाने स्वीकारला नाही, म्हणून मला देवाला प्रेम देता आलं नाही, मला प्रेम भेटलं नाही. बाईसांचा पाणीभात देवा दररोज स्वीकारत होते. धानाईसाचा आंबा 25 किलोमीटरवरून लांबूनच परमेश्वराने स्वीकारला. एवढी अधीनता त्या स्वीकाराच्या पाठीमागं होती, एवढी आर्तता त्या धानाईसाची होती. सुदाम्याचे पोहे तेवढ्याच आवडीनं श्रीकृष्ण महाराजांनी स्वीकारले. तसा माझा हा उपारही देवानी जिथं परमेश्वर ज्या प्रांती असेल, ज्या अवसरी असेल, त्यांनी स्वीकारावा. अशी तळमळ, अशी प्रार्थना जर स्वयंपाक करताना तुमची जर असेल तर तो दोष कशाला लागेल तुम्हाला? तो भाव जर निर्माण झालेला असेल तर तो दोष कशाला लागेल? पण आपण आपल्या कुटुंबियांसाठी, आपल्यासाठी स्वयंपाक करतो आहे, आपल्या आवडीचं करतो आहे. आपण आपल्या मिस्टरांना विचारतो की आज काय करू किंवा आज काय खावंसं वाटतं आहे. आपण असा नाही विचार केला की देवाला काय आवडेल, की जेणेकरून मी केल्यानंतर देव जिथं आहे तिथं ते स्वीकारतील. आपण दररोज उपार दाखवतो, तो भावक्रिया आहे. आता ती भावक्रिया आहे, भावक्रियेचा स्वीकार होतो न होतो हे सारे आपल्या पाठीमागच्या हेतूवरती अवलंबून आहे, आपल्या तळमळीवर, आपल्या आर्ततेवरती. आपण पंचावतार उपार करतोय, गरज नसताना बऱ्याच गोष्टी करतोय, परंतु ते स्वीकारात पडत नसेल तर त्या करण्याला काय अर्थ आहे? आणि स्वीकारात कशातून पडणार आहे? आपला त्याच्या पाठीमागचा हेतू, भाव आणि तळमळ, आर्तता असली पाहिजे. आपण दररोज उपार करतोय, पण कधी आपल्या उपारातली अर्धी चपाती कमी झालेली आपल्याला आढळत नाही, दिसत नाही का? तर तेवढी आर्तता आपली नसेल. यदा कदाचित तेवढी आर्तता जर निर्माण झाली तर ती आपल्याला संपलेलं पण दिसू शकतं, परंतु तेवढ्या आर्ततेची उंची गाठणं एवढं सोपं नाही आहे. आणि म्हणून आपण जे बी करतोय हे माझ्या देवासाठी करतोय, हे सारं देवाचंच आहे, देवानीच मला दिलेलं आहे आणि देवालाच मला द्यायचं आहे. ती आर्तता जर आपल्यामध्ये असेल तर नक्कीच आपल्यामध्ये ती गोष्ट निर्माण होऊ शकते. आणि त्या गोष्टी आपण या पद्धतीनं सुद्धा आपण घेऊ शकतो, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. परमेश्वरांनी सांगितलेले सूत्र तर भरपूर आहे. आचार विचारमध्ये हे जे सूत्र आहे, हे विचारातले सूत्र आत्तापर्यंत आपण 21 सूत्र बघितले, पण विचार मालिकेमध्ये सुद्धा काही सूत्र आहे आणि ते 2-3च सूत्र आहे, तेही आपण बघू. मला वाटलं ह्याच सूत्रांमध्ये आज सत्संग संपेल, परंतु पुढचेही सूत्र आज संपतील आणि सर्वज्ञ श्रीकृष्ण महाराजांच्या संदर्भात देवानी जे जे सांगितलेलं आहे, ते जे 4 भाग आहे ते आपले आज पूर्ण होतील. परंतु हे फक्त शब्दशः पूर्ण होतील, चिंतनातून, ज्ञानातून पूर्ण होणं एवढं सोपं नाही आहे. बाई गीता श्रीकृष्णोक्ती येर अवघी व्यासोक्ती, हेही सूत्र अत्यंत महत्त्वाचं आहे. पैठण येथे गणपती मठात आवस्थान आहे. महादाईसा देवाला विचारतात की पुराणामध्ये असं बोललं जातं की जी भागवत आणि भगवद्गीता श्रीकृष्णनी ब्रह्म्याप्रती निरूपिली म्हणले,
हे खरं आहे का म्हटले. तर देव म्हणतात, बाई ते तैसे नव्हे, ते तुम्हा इथूनही सांगिजेल. बघा किती संभ्रमावस्था आहे अन्य लोकांमध्ये. देवानी कोणाला सांगितलं तर गीता कृष्णोक्ती ये रावगी व्यासोक्ती म्हटले. परिवारासहित श्रीकृष्णाचे जे जे चरित्र आहे ते भागवत बोली जे म्हटले. आणि द्वापारमध्ये अर्जुनाप्रती श्रीकृष्ण चक्रवर्तींनी गीता सांगितली. ते श्लोक जे आहे व्यासांनी जरी बांधले असले परंतु परमेश्वराच्या श्रीमुखीचे, म्हणून गीता ही जी आहे श्रीकृष्णोक्ती का म्हटलं गेलं तर सर्वात जास्त 574च्या आसपास श्रीकृष्ण महाराजांच्या मुखीचे श्लोक आपण श्रीमद भगवद्गीतेमध्ये बघतो. आणि म्हणून श्रीकृष्ण महाराजांनी फक्त गीता सांगितली. बाकी जे 18 पुराण आहे, वेद आहे, भागवत आहे, महाभारत आहे, या साऱ्या गोष्टी व्यासांनी लिहिलेल्या आहे. म्हणून श्रीकृष्ण महाराजांच्या मुखीचं असेल, सर्वज्ञ श्रीचक्रांच्या मुखीचं असेल, ते आपल्यासाठी प्रमाण आहे. ते आपल्यासाठी परमेश्वराने दिलेलं आपल्या जीवनाच्या हितासाठी, भल्यासाठी तत्त्वज्ञान आहे आणि ते आपण समजून घेतलं पाहिजे. म्हणजे भगवद्गीता ही आपल्यासाठी धर्मग्रंथ आहे, सूत्रपाठ आपल्यासाठी धर्मग्रंथ आहे, लीळाचरित्र आपल्यासाठी धर्मग्रंथ आहे. मात्र भागवत हे वर्णन आहे, ते व्यासांनी लिहिलेलं आहे. बाकी इतर जे बी आजपर्यंत आपण मराठी साहित्यामध्ये साहित्य ऐकलेलं असेल हे सर्व ऋषीमुनींनी लिहून ठेवलेलं आहे. पुराण असेल, वेद असेल, हे सारे ऋषीमुनींनी लिहून ठेवलेले आहे. एकीकडं ऋषीमुनींनी लिहिलेलं सर्व साहित्य आहे आणि एकीकडं प्रत्यक्ष परमेश्वराने अवतार घेऊन श्रीमुखी सांगितलेलं तत्त्वज्ञान आहे. सर्वसामान्य व्यक्तीला जरी आपण विचारलं तर यातलं कोणतं खरं मानायचं तर तो श्रीकृष्ण महाराजांचा असेल किंवा परमेश्वराच्या श्रीमुखीचा असेल तोच खरं मानेल. आणि म्हणून ते आपल्याला प्रमाण आहे, ते आपण स्वीकारलं पाहिजे आणि तेच आपण प्रमाण घेऊन आपल्या जीवनामध्ये अंगीकार करून आपल्याला आपल्या हितासाठी, आपल्या भल्यासाठी ते वापरलं आलं पाहिजे. अन्यथा अनेक धर्मग्रंथ आहे, अनेक संप्रदायाचे धर्मग्रंथ ऋषीमुनींनी लिहिलेले आणि आजकाल तर आत्ता झालेले काही संत असतील त्यांच्यावरती बी अनेक ग्रंथ लिहिण्याचं एक प्रघात पडलेला आहे. आता एवढ्या साऱ्या गर्दीतून आपण बरोबर योग्य ते शोधणं हे आपल्या आवाक्याच्या बाहेरचं आहे, परंतु एवढ्या गर्दीतून योग्य ते आपल्याला भेटणं ही परमेश्वराची कृपा आहे. संत ज्ञानेश्वरांनी सुद्धा ज्ञानेश्वरीमध्ये या गोष्टी मांडलेल्या आहे, परंतु ते समजण्या इतपत जीवाची ताकद, बुद्धी असायला पाहिजे. संत ज्ञानेश्वरांनी लिहिलेली ज्ञानेश्वरी ही श्रीमद भगवद्गीतेचा मराठी अनुवाद असल्यामुळं ते संत ज्ञानेश्वर स्पष्ट सांगतात की एक संजीवनी वनस्पती जर तुमच्याकडे असेल तर गाडीभर मुळ्या काय कामाच्या. संजीवनी वनस्पती म्हणजे सर्व रोगांवर रामबाण उपाय. मग त्या गाडीभर मुळ्या म्हणजे 18 पुराण, वेद, उपनिषद, शास्त्र, या गाडीभर मुळ्या काय कामाच्या. एक संजीवनी वनस्पती म्हणजे श्रीमद भगवद्गीता जर तुमच्या जीवनामध्ये असेल तर. परंतु त्यांनी सांगूनसुद्धा किती लोक ते स्वीकारतात हा संशोधनाचा विषय जरी असला तर तेच पुढं जात सांगतात की या गाडीभर मुळे आग लागो अशा ज्ञानाला. का तर ते ज्ञानासारखे पण ज्ञान नाही आहे. त्यासाठी ते सुंदर असे उदाहरणं पण देतात की मोराच्या अंगावरती पिशी असतात, ती डोळ्यासारखी असतात परंतु दृष्टी मात्र तिथं नसते. दृष्टी ही डोळ्याच्या ठिकाणी असते. म्हणजे थोडक्यात ते ज्ञानासारखे पण ज्ञान नाही आहे. म्हणून आपल्याला जे ज्ञान भेटलंय ते ज्ञान आहे. ज्ञानाची व्याख्या जी जशी आहे तशी जाणणे म्हणजे ज्ञान आणि ते परमेश्वराने आपल्याला दिलेलं आहे. म्हणजे किती मोठी कृपा परमेश्वराची आपल्यावर आहे आणि ते आपल्याला भेटलंय, ते मिळालंय, हे आपण जर समजून घेतलं तर नक्कीच आपल्याला आपलाही हेवा वाटेल. बाई कृष्ण अवतार तो गरबीचा. श्रीकृष्ण महाराजांचा जो अवतार आहे तो गरबीचा अवतार आहे, हे आपल्याला सर्वांनाच माहीत आहे. कारण महादाईसांनीच देवाला विचारलं आहे की श्रीकृष्ण महाराज अवतार तो कैसा. त्यावेळेस गरबीचा अवतार सांगितलेला आहे आणि हे पहिल्याच वेळेस आपण बघितलेलं आहे. आणि हे आपल्याला सर्वज्ञ श्री चक्रप्रभूंनी सांगितलं आहे. गरबी देवकी आणि वसुदेवाच्या ठिकाणी मथुरेला परमेश्वराने अवतार स्वीकारला आहे.
आणि गोकुळात येऊन यशोदा माता आणि नंददेव यांनी त्यांना वाढवलं. परमेश्वरांनी आपल्याला एका अवताराविषयी अगदी स्पष्ट आणि पारदर्शक केलेलं आहे आणि तेच समाजामध्ये आहे, जनमानसांमध्ये आहे, कारण त्याला दुसरा काही पर्याय नाही आहे, दुसरी काही वासना नाही, दुसरा काही संशय घेण्याचं कारण नाही आहे. परंतु तत्त्वज्ञानाच्या माध्यमातून जर आपण समजून घेतलं ते मात्र इतरां ठिकाणी नाही, ते आपल्याकडं आहे. याचं कारण सर्वज्ञ श्री चक्रप्रभूंनी त्यावरती प्रकाश टाकलेला आहे. बाई श्रीकृष्ण चक्रवर्ती सहस्र वर्ष राज्य केले, परत श्रीकृष्ण महाराजांनी 1000 वर्ष राज्य केलं. कारण श्रीकृष्ण चक्रवर्ती जो आहे, आयुष्य कथन या लीळेमध्ये महादाईसाच विचारते की किती वर्ष राज्य केले. म्हणले बाई श्रीकृष्ण चक्रवर्ती सहस्र वर्ष राज्य केले, यादवासहित 1000 वर्षाचं राज्य. कारण द्वापारयुगामध्ये आयुष्यमान जीवाचं किती असतं? 1000. परंतु कर्माच्या प्रारब्धानुसार कमी जास्त होतं. परंतु श्रीकृष्ण महाराज परमेश्वर अवतार, त्यांनी पूर्ण अवतार घेतल्यानंतर पूर्ण 1 वर्ष राहिले, 1 वर्ष त्यांनी राज्य केलं. 1 वर्षाच्या सहस्र म्हणजे 1000 वर्षाच्या काळामध्ये किती त्यांनी जीव उद्धरले असतील ते एका वचनातून आलेले की अनंत उद्धरले. परंतु उद्धव अर्जुन हे प्रसिद्ध. 1000 वर्षाचं आयुष्य असल्यामुळे 1000 वर्ष तिथं परमेश्वराने अवतार घेऊन राज्य केलं आणि त्याच्यात अनंत जीव उद्धरले. 1,00,000 वर्षाचं आयुष्य, त्यानंतर 10,000 वर्षाचं आयुष्य, नंतर 1000 वर्षाचं आयुष्य आणि कलियुगात 100 वर्षाचं आयुष्य. थोडक्यात जर आपण घेतलं तर 1,11,100 वर्ष आपण आलो आहे. जरी प्रारब्धानुसार आपलं आयुष्य कमी जास्त झालं कृतयुगा व्यतिरिक्त, कारण कृतयुगामध्ये पूर्ण वर्ष ते असतंच. त्रेतायुगात, द्वापरयुगात, कलियुगामध्ये प्रारब्धानुसार कमी जास्त हे होत असतं आणि जरी कमी जास्त होत असलं तरी तेवढं ते भोगावंच लागतं आपल्याला. तर एवढे आयुष्य तर कमीत कमी आपण संसार केलेलाच आहे. आता 1,00,000 वर्षातही आपण तेच केलं, 10,000 वर्षातही केलं, 1,000 वर्षातही केलं, तर 100 वर्षात ते पूर्ण होणार आहे का? याचा सहजच जर सामान्य जर विचार केला तर तसा निगेटिव्ह विचार करता तर आपण यातून बाहेर पडू. आपण संसाराविषयी, प्रपंचाविषयी, अज्ञानाविषयी, अभिलाषेविषयी किंवा आपल्यामध्ये जे दोष आहे त्याच्याविषयी पॉझिटिव्ह विचार करतो, म्हणून आपण त्यांना स्वीकारतो. त्या गोष्टीचा आपण निगेटिव्ह विचार केला पाहिजे की याच्यामुळेच आपले अनंत जन्म गेले, अनंत सृष्ट्या गेल्या. निगेटिव्ह जेव्हा विचार करतो तेव्हा आपण नाकारतो. एखाद्या व्यक्तीला आपल्याला जर विसरायचं असेल तर त्याचे निगेटिव्ह जे विचार आहे किंवा आपल्याबरोबर निगेटिव्हिटी जे वागणं आहे ते जर आपण चिंतन केलं तर त्याच्याविषयी आपल्याला घृणा निर्माण होऊन आपण त्याला विसरतो. परंतु पॉझिटिव्ह विचार जर आपण स्वीकारत राहिलो आणि आठवण करीत राहिलो तर ते आपण विसरू शकत नाही. म्हणून परमेश्वरांनी आपल्याला किंवा पक्षकारांनी आपल्याला हेच सांगितलेलं आहे. आत्मज्ञाने मोक्ष या वचनातून पक्षकारांनी काय सांगितलं आहे की आपले जे दोष आहे ते आठवायचे आणि परमेश्वराचे गुण आपण आठवायचे. दुसऱ्याचे गुण आठवायचे, आपले दोष आपण आठवायचे. पण आपण आपले गुणातून आपण बाहेर पडत नाही. आपले दोष आपल्याला कधी दिसत नाही आणि दुसऱ्याचे गुण आपल्याला कधी दिसत नाही, कारण जीव हा दोषदर्शी आहे, आपण त्याचे दोषच पाहतो. ते नेमकं आपल्याला देवाने उलटं करायला लावलं आणि ते ऊर्ध्वगतीचं आहे. दुसऱ्याचे गुण पाहण्यासाठी आपल्याला पहिले गुणी व्हावं लागेल आणि म्हणून ते गुण आपण जर बघितले तरच आपल्याला ते समजणार आहे. अशा पद्धतीनं परमेश्वरांनी श्री चक्र स्वामींनी श्रीकृष्ण महाराजांच्या संदर्भात सांगितलेले जे ही वचनं आहे ते जवळजवळ 24 वचनं आहे, ते आपण अभ्यासले. विचारामध्ये ही वचनं एक नंबरप्रमाणेच आलेले आहे आणि ते आपण जर बघितले तर 78 पासून जर सुरुवात झाली तर ती डायरेक्ट 101 पर्यंत येतात आणि नंतर 120, 121 असे 2, त्यानंतर 277 असं एक येतं आणि विचार मालिकेमध्ये 3 आहे, 109, 110, 111. हे वचन आपण सतत चिंतन केलं पाहिजे, मनन केलं पाहिजे. श्रीकृष्ण महाराजांच्या बाबतीत
निरूपित असलेली चरित्रसुद्धा आहे आपल्याकडं प्रकाशित झालेलं, पण ते खूप जुनं आहे. तेही आपण जर अभ्यासलं तर त्यात बऱ्याचशा लीळा ज्या आहे त्या आपल्याला पाहायला भेटतील, अनुभवायला भेटतील, चिंतन करायला भेटेल, स्मरणाला उपयोगी पडतील. म्हणून ते सुद्धा आपण बघू. पुढचे आपण जे सत्संग आहे त्या सत्संगात सर्वज्ञ श्रीचक्र प्रभू निरूपित श्री दत्तात्रय प्रभू अवतार आपण बघणार आहोत. ते निरूपण त्यांनी त्या वचनामाध्यमातून केलेले तेच वचन आपण बघतोय आणि तेच वर्णन आपण समजून घेण्याचा प्रयत्न करतोय. कारण आपली योग्यता पात्रता नाही तेवढी ते समजून घेण्याची, आणि परमेश्वराकडे प्रार्थना केली तरच परमेश्वर आपल्याला ते जाणवू शकतात. याविषयी नक्की आपल्या प्रतिक्रिया कळवा. यावरती आजकाल ट्रेंड निर्माण झालेला आहे श्रीकृष्ण कथा सांगणं, भागवत कथा सांगणं, परंतु त्यांनी ह्या वचनांचा आधार घेऊन लोकांना प्रबोधन केलं पाहिजे. भागवताचा आधार घेऊन जर प्रबोधन करत असेल तर अप्रत्यक्षरित्या सर्वज्ञ श्रीचक्रप्रभूंनी सांगितलेलं जे तत्त्वज्ञान आहे ते आपण स्वीकारत नाही. म्हणून सांगणाऱ्यांनी विचार करायचा आणि ऐकणाऱ्यांनी विचार करायचा असतो. आपल्याला ह्या वचनाचा आधार घेऊन परमेश्वर श्रीकृष्ण महाराज समाजाला जर सांगता आले, दाखवता आले, तर आपण धर्माच्या या चौकटीत आहे, बोधात आहे. त्याच्यासाठी आपल्याला पहिले समजून घ्यावं लागेल, तेव्हा आपण समाजाला सांगू शकतो. दंडोत प्रणाम, दंडोत प्रणाम, दंडोत प्रणाम.